धुळ्यात एकनाथ शिंदेची शिवसेना एवढी लाचार का? एकनाथ शिंदेसारखे ताकदवान नेते पाठीशी असताना आणि या जिल्ह्यामध्ये पक्षाकडे एक आमदारकी असताना देखील शिवसेना भाजपाच्या मागे का फरफटत जाते? महायुतीत सहभागी असून सुद्धा शिवसेनेला भाजपा गणतीत का धरत नाहीये? जाणून घेऊया धुळे शहरातील राजकीय समीकरणे. नमस्कार, मी अनिल चव्हाण आणि आपण बघत आहात झेप मराठी. मित्र हो, धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीची राजकीय समीकरणे प्रचंड वेगाने बदलत आहे. प्रत्येक तासाला नवीन घडामोडी घडत असल्याने माघारीपर्यंत काय काय घडेल याचा अंदाज बांधणे अत्यंत अवघड बनले. इथे प्रत्येक पक्ष आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतोय. महायुतीच्या धर्माला फाटा देऊन भाजपाने सुरुवातीपासूनच स्वबळाची तयारी चालवली आणि थेट 55+ घोषणा करून ते मोकळे झालेत. असे असताना मात्र त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने त्यांच्या मागे लागून युती करण्याचा आग्रह धरलाय. 1-2 नव्हे तर 3-3 बैठका पार पाडल्यात. तरीही त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेनेने आपली 21 जागांची मागणी थेट सरळ 10 पर्यंत खाली आणली. मात्र काही केल्या भाजपा त्यांना दाद देत नाहीये असं मी नाही तर याच शिवसेनेचे आमदार मंजुळा गावित म्हणताय. आम्ही सध्या तर भारतीय जनता पक्षाकडे आम्ही 21 ची मागणी केलेली होती. त्याच्यानंतर पुन्हा अजून दुसऱ्या बैठकीत आम्ही 17 पर्यंत आलो. तिसऱ्या बैठकीत आम्ही 10-11 पर्यंत येऊन गेलो, परंतु अद्याप त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत काही ते देत नाही. त्यासाठी आम्ही सध्या आता तर ह्या क्षणाला आम्ही त्यांच्या संपर्कात आज काही केलेलं नाही, परंतु त्यांच्याकडनं आम्हाला काही रिप्लाय मिळत नाही. म्हणून आम्ही आणि राष्ट्रवादी आम्ही आता चर्चेसाठी बसलेलो आहोत. बघू आता काय पुढचे. राष्ट्रवादीकडे आपण किती जागांची मागणी केली? आपण दोन्ही म्हणून नाही, अजून आम्ही चर्चाच करीत आहोत. असं समन्वयाने होईल. मागणी साधारण असं मागणी काहीच नाही. जे आम्ही मैत्रीपूर्व या ठिकाणी सगळ्यांची आम्ही चर्चा करूनच हा विषय ठरेल. आधी 21 जागा मागितल्यात, मग 17 जागा मागितल्यात आणि त्याही मिळत नसल्याने शेवटी ते 10 जागांवर आलेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार भाजपाने त्यांना फक्त 4 जागा देण्याची तयारी दाखवली. आता याला भाजपाचा स्वतःबद्दलचा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणावा की त्यांनी शिवसेनेला दाखवलेली त्यांची जागा समजावी. नेमकं काय? गेल्या वेळी 50+ नारा देऊन भाजपाने तो खरा केला. यावेळी 55+ नारा दिलाय, परंतु यावेळीची राजकीय परिस्थिती बरीचशी वेगळी आहे. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या आमदारांनी अनेकांना शब्द देऊन ठेवलाय. आज ते सगळे तिकीट मागण्याच्या रांगेत आहेत. याशिवाय भाजपात प्रवेश करणारे आणि भाजपाचे जुने जाणते निष्ठावंत अशी तिकीट मागणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे. कोणाकोणाला सामावून घ्यायचं याबाबत भाजपा नेत्यांची मात्र मोठी दमछाक होते. यातूनच नाराजांची संख्या वाढेल असा अंदाज आहे. शिवाय सत्ता एकट्याला हवी आहे, यात त्यांना कोणाला वाटेकरी करायचे नाहीये, म्हणूनही कदाचित भाजपाने मित्रपक्षांना बाजूला ठेवलं असावं. असो, प्रश्न शिवसेनेचा आहे. खरे तर शिवसेनेने एवढे लाचार होण्याचे काही कारणच नव्हते. आम्हाला सन्मानाने जागा देणार नसाल तर आम्ही स्वबळावर लढू असे सतीश महाले यांनी आधीच जाहीर केले होते. दुसरीकडे या शहरातील रस्त्यांचा विषय असो की नागरिकांच्या समस्या असो, आपण महायुतीतले सहभागी घटक आहोत याची पर्वा न करता मनोज मोरे यांनी वेळोवेळी भाजपाला अंगावर घेतल्याचं धुळेकरांनी पाहिलंय. भाजपा आमदार अनुप अग्रवाल आणि मनोज मोरे यांच्यातील राजकीय मतभेद पाहता भाजपा शिवसेनेला जवळ करेल याची शक्यता तशी कमीच होती. तरीही भाजपाशी युती करण्याचा आमदार मंजुळा गावित यांचा आग्रह अनेकांना कळलाच नाही. मंजुळा गावित या साक्रीच्या आमदार असल्या तरी त्यांनी बहुतांश निधी धुळे शहरात खर्च केल्याचा त्यांचा दावा आहे. मनोज मोरे आणि सतीश महाले यांनीही या शहरासाठी कोट्यावधी रुपये आणल्याचे धुळेकरांना माहीत आहे. याचा अर्थ शिवसेना फक्त महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामाला लागली असा होत नाही. त्यांचं आधीपासून या शहरात काम आहे, त्यामुळे स्वाभाविक जागा लढण्याची आणि निवडणूक लढवण्याची त्यांची महत्वाकांक्षा आणि अपेक्षा स्वाभाविक आहे. आता भाजपाने आपल्या दोन्ही मित्रपक्षांना बाजूला ठेवण्याचे ठरवल्यामुळे उशिरा का होईना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांची धुळ्यात युती होण्याची शक्यता दिसते. एकीकडे तिकीट वाटपावरून भाजपात सुरू असलेली नाराजी आणि दुसरीकडे
विरोधात केलेले त्यांचेच हे दोन्ही मित्रपक्ष, यामुळे भाजपाची मात्र चांगली कोंडी होऊ शकते असेही चिन्ह दिसू लागलेत. तुम्हाला काय वाटतंय? काय होऊ शकते? कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी झेप मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.